Hello children, now let's start with lesson number 7 food and nutrition म्हणजे आहाराची पौष्टिकता. कॅन यू रिकॉल? तुम्हाला काही आठवतं का ते आपण आता पाहूया. ओके, वाय डू वी नीड फूड? आपल्याला फूड म्हणजे अन्न कशाला पाहिजे, का गरज आहे अन्नाची आपल्याला? तर आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी. ओके, आपल्याला ताकद मिळण्यासाठी, एनर्जी मिळण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? तर फूडची गरज आहे. सेकंड काय दिलं, व्हॉट इज मीन बाय डाएट? डाएट म्हणजे काय, आहार म्हणजे काय? तर जे आपण दिवसभरात खातो त्याला काय म्हणतात तर डाएट. आणि प्रत्येकाचं डाएट कसं असतं, वेगवेगळं असतं. ओके, नाव थर्ड, व्हॉट आर द रिझन्स फॉर व्हेरिएशन्स इन डाएट? आपल्या सगळ्यांच्या डाएटमध्ये व्हेरिएशन्स का असतात? व्हेरिएशन्स म्हणजे काय, तर व्हेरिएशन्स म्हणजे सगळ्यांचे डाएट हे वेगवेगळे का असतात. ओके, काय कारण काय आहे? तर कारण असं आहे की वयोमानानुसार सगळ्यांचे डाएट वेगळे असू शकतात. लहान मुलांचं डाएट वेगळं आहे. ओके, मोठ्या माणसांचं डाएट वेगळं आहे, आजारी व्यक्तीचं डाएट वेगळं आहे. लक्षामध्ये तर प्रत्येकाचं डाएट हे वेगवेगळ्या कारणांनी बदलत असतं. ओके, नाव नेक्स्ट, कॅन यू टेल? आता तुम्ही हे सांगू शकतात का ते आपण पाहूया. सम ऑफ द फूड आयटम्स इन आर एव्हरीडे मील्स आर गिवन बिलो. ओके, आपण जे काही रोज जेवतो, ओके, तर त्याचे काही फूड आयटम्स आपल्याला दिलेले आहेत. तर आपण आता बघूया कोणकोणते फूड आयटम्स आहेत ते. रीड देअर नेम्स. राईस माहिती आहे तुम्हाला, भात. मूग दाल आमटी म्हणजे मुगाची आमटी, म्हणजे आपण थोडक्यात वरण म्हणू शकतो. चवळीची उसळ. चपातीस म्हणजे पोळी. ज्वार भाकरी, ज्वारीची भाकरी. कॅबेज भाजी म्हणजे पत्ताकोबीची भाजी. पंपकिन रायता म्हणजे लाल भोपळा जो आहे त्याचा रायता करतात. ओके, कॅरेट सलाड म्हणजे गाजराची कोशिंबीर. ऑनियन पकोडाज म्हणजे कांदे भजे. गार्लिक चटणी म्हणजे लसणाची चटणी. ओके, लेमन पिकल लिंबाचं लोणचं. योगर्ट म्हणजे दही. आणि पापड माहिती आहे तुम्हाला. ओके, तर हे डेली रोजचे आयटम्स जे आहेत. आता एवढे सगळे पदार्थ आपण रोजच्या जेवणात जेवत नाही. ओके, पण बरेचदा जेव्हा आपल्याकडे काही सणवार असतो त्यावेळेस हे सगळे पदार्थ आपल्या ताटामध्ये असतात. आता पुढे काय दिलं प्रश्न आहेत, आपण ते रीड करूया. विच ऑफ दीज डिशेस आर सर्व्ड विथ लार्ज स्पून्स ऑर लॅडर्स अँड विच वन्स विथ व्हेरी स्मॉल स्पून? बघा काय दिलं आहे त्यांनी, की हे जे डिश दिले आहेत हे डिश आपण मोठ्या स्पूननी, ओके, मोठ्या स्पूननी आपण कोणते पदार्थ वाढतो या डिशपैकी, आणि लहान चमच्यानी आपण कोणते पदार्थ वाढतो. आता इथे स्पून ऑर लॅडल्स असं दिलं आहे. तर स्पून म्हणजे तुम्हाला माहिती आहे चमचा, आणि लॅडलचा अर्थसुद्धा पळी किंवा मोठा चमचा. ओके, तर आता बघूया आपण की कोणते पदार्थ आपण कोणत्या चमच्यानी वाढतो. ओके, नाउ डिवाइड दिस फूड आयटम्स इंटू 2 ग्रुप्स, दोज विच आर इटन इन लार्ज क्वांटिटीज अँड दोज विच आर इटन इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. बघा त्यांनी काय सांगितलं, आता आधी आपण ठरवूया की कोणता पदार्थ कोणत्या चमच्याने आपण वाढतो. तर सगळ्यांना माहिती आहे राईस, ओके, म्हणजे भात, नंतर मूग डाळची आमटी, उसळ, हे नंतर पत्ताकोबीची भाजी, हे आपण कशाने वाढतो तर आपण मोठ्या चमच्याने वाढतो. आणि बाकीचे जे पदार्थ आहेत जसं रायता आहे, नंतर मग कोशिंबीर आहे, ओके, नंतर चटणी आहे, लोणचं आहे, ओके, दही आहे, हे आपण लहान चमच्याने वाढतो. ओके, असं का आहे ते आपण आता पुढे बघणार आहोत की काही पदार्थ मोठ्या चमच्याने का वाढतात आणि काही पदार्थ लहान चमच्याने का वाढतात. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे का, हे जे फूड आयटम्स आहे जे मोठ्या चमच्याने वाढतात, म्हणजे जे आपण मोठ्या प्रमाणात खातो, जास्त प्रमाणात खातो, आणि जे कमी प्रमाणात खातो, त्यांचे 2 ग्रुप आपल्याला त्यांनी करायला सांगितले आहेत. पुढे काय म्हणतायत ते पाहूया. स्टेपल फूड, चपाती, भाकरी और राईस फॉर्म अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. ओके, स्टेपल फूड म्हणजे काय तर मेन अन्न. ओके, प्रमुख अन्न जो असतो त्याला काय म्हणतात स्टेपल. ओके, मुख्य अन्नाला काय म्हणतात स्टेपल. तर चपाती, भाकरी आणि राईस हे आपल्या जेवणातले कसे अन्न आहेत तर हे मेन अन्न आहेत. ओके, वी ईट मोर ऑफ दीज फूड्स दॅन ऑफ द अदर्स. आपण बाकीच्या पदार्थांपेक्षा हे पदार्थ जास्त खातो. म्हणजे प्रत्येकाच्या घरी रोज भात आणि पोळी हे कंपल्सरी असतात. फक्त त्यासोबत
जे पदार्थ आहे जसं चपातीसोबत भाजी ही चेंज होत राहते रोज. नंतर राईससोबत वरण, नंतर किंवा वरण किंवा कधी टोमॅटोचं सार किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी म्हणजे लिक्विड फॉर्म, ओके, लिक्विड फॉर्म जे आपण राईससोबत खातो. कधी कढी असते, कधी वरण असतं, कधी एखाद्या गोष्टीचं सार असतो, ओके, टोमॅटोचं सार असतो, कधी कोकमाचं सार असतो. तर हे पदार्थ चेंज होत राहतात. पण राईस, चपाती किंवा भाकरी हे पदार्थ रोज फिक्स असतात. म्हणून हे अन्न कसे आहेत तर मुख्य अन्न आहेत. ओके, देअरफॉर व्हीट, ज्वार, राईस आर सेट टू बी आवर स्टेपल फूड्स. म्हणून व्हीट म्हणजे गहू, ज्वार आणि राईस तांदूळ हे आपल्या अन्नातील कसे अन्न आहेत तर स्टेपल फूड आहेत, म्हणजे मुख्य अन्न आहेत. However, with chapatis, bhakris or rice, we eat several other items which make our meals tastier. बघा आता सांगितलं की पोळी, भाकरी, त्यानंतर राईससोबत आपण वेगळे फूड आयटम्ससुद्धा घेतो, ज्यामुळे आपलं अन्न कसं होतं तर टेस्टी होतं. बिसाइड्स, फॉर रिझन ऑफ गुड हेल्थ, इट इज इम्पॉर्टंट टू इन्क्लूड दिस फूड आयटम्स इन आर मील्स. तर नुसतं ते टेस्टी होण्यासाठी नाही तर आपल्या हेल्थच्या दृष्टीने सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. नुसतं पोळी खाऊन चालत नाही, तर पोळीसोबत रोज वेगवेगळी भाजीसुद्धा पाहिजे. ओके, त्यानंतर भातासोबत एखादं लिक्विड फॉर्म पाहिजे, म्हणजे वरण पाहिजे किंवा सार पाहिजे, कढी पाहिजे, जेणेकरून अन्न कोरडं होणार नाही. ओके, तर आपण हे रोजचे आपले जेवणातले पदार्थ आहेत आणि हे रोज आपण आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड केले पाहिजे. ओके, घेतले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हरायटी इन फूडस्टफ्स. म्हणजे काय तर अन्न घटकामध्ये कोणकोणती विविधता आहे ते आपण आता पाहूया. What foodstuffs are used to prepare the other items in our meals. म्हणजे आपण आपल्या मीलमध्ये, म्हणजे आपण आपल्या जेवणामध्ये जे जे आयटम्स जेवतो त्यासाठी कोणकोणते फूडस्टफ्स, कोणकोणते अन्न घटक यूज करतात ते आपण आता पाहूया. Some of these foodstuffs and their names are shown in the box on page 43. Which ones are you familiar with? If there are some which you have not seen, try to get a look at them. आता आपण पेज नंबर 43 वरती काही फूडस्टफ्स दिले आहेत ते आपण आता पाहूया की कोणते आपल्या ओळखीचे आहेत आणि पाहूया की कोणते ओळखीचे नाही आणि त्यांना जाणून घेऊया. ओके, काय दिलं बघा. कॅन यू टेल, लुक ॲट द फूडस्टफ्स इन द बॉक्स. बघा आता तुम्हाला बॉक्समध्ये वेगवेगळे फूडस्टफ्स, वेगवेगळे अन्न घटक दिसत आहे. तर ते काय काय आपण आधी पाहून घेऊया. फर्स्ट आहे चिकू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फळ चिकू. त्यानंतर चिली म्हणजे मिरची. त्यानंतर जवार म्हणजे ज्वारी. रेडिश म्हणजे मुळा. एग्स म्हणजे अंडी. क्लव्स म्हणजे लवंग. ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे. सीसम म्हणजे तीळ. बाजरा म्हणजे माहिती तुम्हाला सगळ्यांना बाजरीची भाकरी आपण खातो ना, बाजरा. त्यानंतर सॅफफ्लावर म्हणजे करडई. ओके, यापासून आपण तेल काढतो. ओके, नंतर बिटर गार्ड म्हणजे कारलं. मिल्क म्हणजे दूध. रॉ मँगो म्हणजे कैरी. ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी. त्यानंतर कुकुंबर म्हणजे काकडी. टॅम्ब्रिन चिंच. लेमन लिंबू आणि चिकन म्हणजे माहिती तुम्हाला कोंबडी. ओके, आता ह्याच्यावर आपल्याला काही प्रश्न विचारले ते आपण पाहूया. पहिलं प्रश्न काय दिलं आहे, फ्रॉम विच वन्स डू वी गेट फ्लोअर. फ्लोअर म्हणजे काय, पीठ. आपल्याला पीठ कशापासून मिळतं तर पीठ कशापासून मिळतं तर या चित्रामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसत आहेत. एक आहे ज्वार आणि एक आहे बाजरा. या दोन हे जे फूडस्टफ आहे यापासून आपल्याला काय मिळतं तर पीठ म्हणजे फ्लोअर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय आहे, फ्रॉम व्हॉट डू वी गेट बटर, घी अँड योगर्ट. म्हणजे काय तर लोणी, तूप, नंतर दही आपल्याला कशापासून मिळतं तर खूप सिम्पल आहे, उत्तर आहे मिल्क. ओके, मिल्कपासून आपल्याला काय मिळतं तर बटर, घी अँड योगर्ट. बटर म्हणजे लोणी, घी म्हणजे तूप आणि योगर्ट म्हणजे दही. थर्ड आहे, फ्रॉम विच वन्स डू वी गेट ऑइल. आपल्याला ऑइल, तेल कशातून मिळतं तर सगळ्यात पहिले तेल आपल्याला मिळतं तर या चित्रामध्ये जे आहे त्या चित्रामध्ये जे आहेत त्याप्रमाणे ग्राउंडनट म्हणजे शेंगदाण्याचं तेल आपण यूज करतो. त्यानंतर सीसम आहे म्हणजे आपण तिळाचं तेल यूज करतो. त्यानंतर सॅफफ्लावर म्हणजे करडई. ओके, करडईचं तेल आपण वापरतो. आणि क्लव्ससुद्धा आहे. क्लव्स म्हणजे लवंगाचं तेलसुद्धा आपण वापरतो, पण ते स्वयंपाकाला नाही तर मेडिसिनसाठी. ओके, मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे त्याला. मेडिसिनसाठी आपण अगदी थोड्या प्रमाणात क्लव्सचं तेल यूज करतो. ओके, देन फिफ्थ वन,
सॉरी, फोर्थ वन, विच ऑफ दीज डू वी गेट फ्रॉम ॲनिमल्स. प्राण्यांपासून कोणकोणते फूडस्टफ मिळतात, तर इथे चित्रामध्ये दिसते त्याप्रमाणे एग्ज आहेत, नंतर मिल्क आहे. ओके, हे आपल्याला प्राण्यांपासून मिळतं. त्यानंतर नेक्स्ट काय दिलं आहे, विच वन्स गिव्ह अ स्वीट, सॉर, बिटर टेस्ट ऑर आर स्पायसी हॉट. बघा आता स्वीट चव कोणाची आहे ते आपण पाहूया. स्वीट चव कोणाची आहे, तर चिकूची आहे स्वीट चव. त्यानंतर दुधालाही सुद्धा एक वेगळी गोड चव असते. ओके, अजून कशाला गोड चव आहे इथे दिलेलं नाही आहे ते फूडस्टफ. त्यानंतर त्याने दिलं सॉर. सॉर म्हणजे आंबट. आंबट काय आहे, तर चिंच आहे, लेमन आहे. ओके, त्यानंतर त्याने दिलं आहे की बिटर. बिटर म्हणजे कडू. कडू काय आहे, तर सगळ्यांना दिसतच आहे की बिटर गार्ड म्हणजे कारलं. ओके, बिटर गार्ड नावातच आहे, बिटर गार्ड. बिटर म्हणजे कडू. ओके, कारलं हे कडू आहे. आणि अजून त्याने विचारले की स्पायसी हॉट तिखट का आहे, तर इथे लवंग. ओके, क्लोव्ज हे तिखट असतात, आणि ब्लॅक पेपर. ओके, मग काळी मिरी ही सुद्धा तिखट आहे. ओके, आणि चिली. ओके, ही सुद्धा तिखट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच वन्स डू वी ईट रॉ. आपण कच्चं काय काय खातो, तर कच्चं इथे आपण काही जण हिरव्या मिरच्यासुद्धा कच्चं खातात, किंवा रॅडिश आहे, मुळा आहे, त्यानंतर कुकुंबर आहे. ओके, हे आपण कच्चं खातो. कैरीसुद्धा आहे, हे सुद्धा आपण कच्चं खातो. ओके, टॅमरिन चिंचसुद्धा हे कच्चं आपण खातो. ओके, त्याला शिजवायची गरज नाही, आपण कच्चं खाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच वन्स डू वी यूज इन स्मॉल क्वांटिटीज. कमी प्रमाणात आपण काय काय वापरतो, तर जे तिखट पदार्थ आहे म्हणजे चिली आहे, नंतर ब्लॅक पेपर आहे, लवंग आहे. ओके, हे आपण कमी प्रमाणात वापरतो, जे तिखट वस्तू आहेत ते, कारण आपलं अन्न जास्त तिखट होईल. आणि टॅमरिन, लेमन हे जे आंबट पदार्थ आहे हे सुद्धा आपण कमी प्रमाणात वापरतो, नाही तर मग तो जो पदार्थ आहे तो आंबट होऊ शकतो. ओके, नाव नेक्स्ट लास्ट वन, विच वन्स आर यूज इन लार्जर क्वांटिटी. जास्त प्रमाणात काय यूज करतो, तर ज्वार आणि बाजरा जे आहेत हे जास्त प्रमाणात आपण यूज करतो. ओके, कारण ते आपल्या डेली फूडमध्ये असतात. ओके, नाव नेक्स्ट काय आहे, यू हॅव सीन व्हॉट अ वाईड व्हरायटी देअर इज इन आ फूडस्टफ. बघा आपण आता पाहिलं की फूडस्टफमध्ये म्हणजे अन्न घटकामध्ये किती व्हरायटी आहे, किती विविधता आहे. वी यूज डिफरंट फूडस्टफ फॉर डिफरंट पर्पजेस. आपण वेगवेगळे अन्न घटक वेगवेगळ्या पर्पजेससाठी, वेगवेगळ्या कारणासाठी यूज करतो. वी यूज मिल्क टू गेट बटर. आपण दूध का वापरतो, तर बटर मिळवण्यासाठी. बटर म्हणजे काय, तर लोणी मिळवण्यासाठी आपण काय यूज करतो, मिल्क. त्यानंतर वी गेट फ्लोअर्स फ्रॉम ज्वार बाजरा टू मेक भाकरीज. भाकरी बनवण्यासाठी आपल्याला जे पीठ लागतं ते कशापासून मिळतं, तर ज्वार आणि बाजरा. नेक्स्ट, टू ॲड अ सॉर टेस्ट वी मे यूज लेमन्स और टॅमरिन और रॉ मँगोज. बघा आंबट पदार्थ कोणते आहेत, जर आपल्याला जर आपल्याला स्वयंपाक करताना आंबट चव पाहिजे तर आपण कोणते पदार्थ यूज करतो, तर लेमन लिंबू, टॅमरिन म्हणजे चिंच, किंवा रॉ मँगोज म्हणजे कैरी. ओके, when making sweets we may use either sugar or jaggery which we get from sugar cane. जर आपल्याला अन्न पदार्थ जर आपल्याला गोड बनवायचं असेल तर आपण काय यूज करतो, तर शुगर आहे म्हणजे साखर, किंवा जॅगरी. जॅगरी म्हणजे काय, तर गूळ, जे आपल्याला कशापासून मिळतं, शुगर केनपासून. शुगर केन माहिती आहे तुम्हाला, ऊस. ओके, just as there is variety in the foodstuffs we use, there are differences in people's likes and dislikes. बघा काय दिले की जसं फूडस्टफमध्ये म्हणजे अन्न घटकामध्ये जसं व्हरायटीज असतात, त्याचप्रमाणे लोकांच्या आवडीनिवडीमध्ये सुद्धा फरक असतो. वी टेंड टू ईट द आयटम्स वी लाईक अगेन अँड अगेन. बघा जे फूड आयटम्स आपल्याला खूप आवडतात ते आपण सारखं खात राहतो. वी ऑल्सो टेंड टू ऑलवेज अवॉइड वॉट वी डोंट लाईक. आणि आपल्याला जे आवडत नाही ते आपण मुद्दाम टाळतो. ओके, आपण ते मुद्दाम खात नाही कारण ते आपल्याला आवडत नाही. However, the most important thing is to ensure that the food related needs of a body are all being met. बघा काय दिलंय, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आपल्या शरीराला सगळं अन्न घटक मिळत आहे का. ओके, जे जे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे ते सगळं आपल्याला मिळतं आहे का, हे आपण बघितलं पाहिजे. काय टेस्टी आहे आणि काय नाही हे नाही पाहिलं पाहिजे, तर आपल्या हेल्थसाठी काय महत्त्वाचं आहे, काय इम्पॉर्टंट आहे ते पाहिलं पाहिजे. ओके, The food constituents that meet the different needs of our body are present in all our foodstuffs in varying
क्वांटिटीज. बघा, आपल्या शरीराला जे जे हवं आहे ओके ते सगळ्या फूड स्टफ्समध्ये असतं, ते सगळ्याच अन्न घटकामध्ये असतं, वेगवेगळ्या क्वांटिटीजमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असतं ते ओके. म्हणून आपण सगळेच पदार्थ खायला पाहिजे आणि तेही लिमिटमध्ये. कोणतेही अन्नपदार्थ जर आपण जास्त प्रमाणात खाल्ला तर आपल्याला त्याचा त्रास होणारच आहे आणि कमीसुद्धा तो खाऊ नये, तो लिमिटमध्ये खावा ओके. सम ऑफ दीज कॉन्स्टिट्युएंट्स गिव्ह आवर बॉडी द एनर्जी इट नीड्स. वी वर्क टू प्ले ऑल डे लॉंग. बघा, आता काही कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काही अन्न घटक जे आहेत त्यापासून आपल्या शरीराला काय मिळते तर एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते जी आपल्याला हवी असते. वी वर्क ऑर प्ले ऑल डे लॉंग. आपण दिवसभर खेळतो किंवा दिवसभर आपण काम करत असतो आणि त्यासाठी आपल्याला काय लागते तर खूप एनर्जी लागते. ऑल्सो वर्क लाईक रेस्पिरेशन अँड डायजेशन ऑफ फूड goes on inside our body. The body needs energy for all this work. बघा काय दिलं आहे की आपण जरी बसून असलो तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशन म्हणजे श्वसन अँड डायजेशन म्हणजे अन्न पचण्याची जी क्रिया असते त्याला म्हणतात डायजेशन, हे चालूच असतं. तर या कार्यालासुद्धा काय लागते तर एनर्जी लागत असते. आपण इंग्लिशमध्ये पाहिलं आहे की आपला टीम ऑफ वर्कर्स हा जो लेसन आहे त्यामध्ये आपण पाहिलं आहे की ज्यावेळेस सगळेजण म्हणतात की आम्ही काम करणार नाही, आम्ही अन्न गोळा करणार नाही, कारण पोट हे नुसतं खायचं काम करतं आणि तो काहीच काम करत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की शरीराचे प्रत्येक भाग म्हणजे डोळे, हात, पाय, कान, नाक सगळ्यांना थकवा येतो, सगळेजण थकून जातात ओके. आणि हा अनुभव आपण कधी घेतो ज्यावेळेस आपण उपवास करतो, दिवसभर जेव्हा आपला उपवास असतो, ज्यावेळेस आपण काहीच खात नाही ओके. म्हणजे काही जण बऱ्याचदा कोरा उपवास करतात, काहीच खात नाही, फक्त पाण्यावर असतात ओके. किंवा काही जण तेही घेत नाही. तर अशा वेळेस आपलं शरीर पूर्णपणे थकून जातं, कारण शरीराला जी एनर्जी पाहिजे असते ती फूडपासून मिळते. किंवा जे त्या दिवशी आपण जे काही फूड खाणार असू ओके, जे काही उपवासाचा पदार्थ खाणार असू तेही जर आपण वेळेवर खाल्लं नाही तरी आपलं शरीर थकतं त्या दिवशी ओके. तर आपल्या शरीराला एनर्जी मिळण्यासाठी आपल्याला जे फूड खाणं गरजेचं आहे. Some constituents help our body to grow. They also help to repair the wear and tear of our body that takes place in everyday work. बघा, काही अन्न घटक जे आहेत त्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते आणि स्पेशली आहे डाळी ओके. आपण जे डाळी खातात ओके, तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, सगळ्या प्रकारच्या ज्या डाळी असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि वाढत्या वयाला ते अतिशय चांगलं असतं. They also help to repair the wear and tear of our body that takes place in everyday work. आपल्या शरीराची जी रोज झीज होत असते ते भरून काढण्यासाठी त्या अन्न पदार्थांची गरज असते ओके. आपल्याला आपल्या शरीराला स्ट्रॉंग बनवण्यासाठी वेगवेगळे बाहेरचे फूड प्रोडक्ट्स आणून खाण्याची काहीच गरज नाही. तर आपल्या घरी जे काही रोज बनतं, वरण, भात, भाजी, पोळी, जे काही घरचा स्वयंपाक आहे तो जरी तुम्ही व्यवस्थित वेळेवर जेवलात, पोटभर जेवलात, तर तुम्हाला बाहेरचं कोणतंही एक्स्ट्रा फूड ओके, एक्स्ट्रा विटामिन्सच्या गोळ्या किंवा एक्स्ट्रा एनर्जी जे फूड असतात बाहेरचे असतात, लाईक तुम्ही बॉर्नव्हिटा किंवा दुसरे काही प्रोडक्ट्स यूज करतात ओके, का तुमची हाईट वाढावी किंवा तुम्ही अजून हुशार व्हावा यासाठी तुम्ही जे काही प्रोडक्ट्स यूज करतात तर त्याची काहीच गरज नाही. तुम्ही रोजचं घरचं जेवण जर वेळेवर आणि छान पोटभर जेवलात तर तुम्हाला बाहेरच्या पदार्थाची गरज नाही ओके. सम फूड कॉन्स्टिट्युएंट्स हेल्प टू नरिश आवर बॉडी. दे हेल्प टू क्रिएट अ स्टोर ऑफ सबस्टान्सेस दॅट गिव्ह एनर्जी टू आवर बॉडी. काय दिलं आहे की काही अन्न घटक जे आहेत ते आपल्या शरीराला नरिश करतात, आपल्या शरीराला पोषण देतात ओके आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जी साठवून ठेवतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा ती एनर्जी वापरण्यात येते. सम फूड कॉन्स्टिट्युएंट्स आर नेसेसरी फॉर सर्टन स्पेशल रिझन. काय दिलं की काही अन्न घटक हे काही स्पेशल कारणासाठी आपल्या शरीराला लागतात. जसं एक्झाम्पल त्याने दिलं आहे, फॉर एक्झाम्पल सम कॉन्स्टिट्युएंट्स मेक आर बोन्स स्ट्रॉंग. काही कॉन्स्टिट्युएंट आपले जे हाडं आहेत शरीरातले ते कसे करतात तर स्ट्रॉंग बनवतात. तर कोणकोणते फूड आयटम्स आहेत तर मिल्क, चीज, बटर, पनीर, ह्या सगळ्या गोष्टी, डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत, नंतर पालेभाज्यासुद्धा, ह्याच्याने आपले बोन्स स्ट्रॉंग होतात ओके. कॅल्शियम मिळतं आपल्याला याने. सम कॉन्स्टिट्युएंट गिव्ह द बॉडी द ॲबिलिटी टू फाईट डिझीज. आणि काही अन्न घटकामुळे आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते आणि जेणेकरून आपली बॉडी स्ट्रॉंग होते आणि बाहेरचे डिझीज जे आहेत त्यांच्यासोबत ती फाईट करू शकते ओके. म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर ही स्ट्रॉंग होते.
And for all the functions of our body to go on smoothly, we need to drink plenty of water. आणि हे आपल्या बॉडीचं सगळं कार्य छान पार पाडण्यासाठी आपण काय पिलं पाहिजे, तर आपण पाणी भरपूर पिलं पाहिजे. प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजे भरपूर प्रमाणात आपण पाणी पिलं पाहिजे. जवळजवळ 3 लिटर पाणी आपण रोज पिलं पाहिजे. ओके. इफ अ बॉडी इज टू वर्क प्रॉपरली इट मस्ट रिमेन हेल्दी. बघा काय दिले की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बॉडीने प्रॉपर काम केलं पाहिजे, तर त्यासाठी तुमची बॉडी कशी पाहिजे, तर हेल्दी. सो वी मस्ट इन्क्लूड ऑल द फूड कॉन्स्टिट्युएंट्स इन आ डाईट. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये सर्व अन्न घटक इन्क्लूड केले पाहिजे, त्यांचा समावेश केला पाहिजे. We get all these food constituents from different foodstuffs in different quantities. काय दिलं आहे की वेगवेगळे जे फूडस्टफ्स आपण पाहिलेत त्या वेगवेगळ्या फूडस्टफमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात महत्त्वाचे अन्न घटक असतात. तर त्यासाठी आपल्याला सगळेच अन्नपदार्थ थोड्या प्रमाणात का होईना ते खाल्ले पाहिजे. दॅट इज वाय वी कीप यूजिंग डिफरंट फूडस्टफ इन आर डेली मील्स. सच अ डाएट एन्श्योर्स प्रॉपर नरिशमेंट फॉर आर बॉडी. बघा काय दिलं आहे की त्यासाठीच आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या अन्नघटकांचा समावेश करतो. आपण रोज बटाट्याची भाजी खातो का, किंवा रोज कारल्याची भाजी खातो का, नाही. तर रोज आपल्या जेवणात वेगवेगळे पदार्थ असतात, वेगवेगळी भाजी असते का, तर आपल्या शरीराला सगळे महत्त्वाचे अन्न घटक, पोषक घटक मिळण्यासाठी. ओके. आणि सच डाएट एन्श्योर्स प्रॉपर नरिशमेंट फॉर आवर बॉडी. आणि असा पूर्ण आहार घेतला तर आपल्या बॉडीला पूर्ण पोषण मिळतं. ओके. डू यू नो सम पीपल बिलीव्ह दॅट कॉस्टली फूड्स आर मोर नरिशिंग दॅन इनएक्सपेन्सिव्ह फूड्स. बघा काय दिलं आहे की काही लोकांचा असा गैरसमज आहे की जे महाग फूड आहेत ते खूप पौष्टिक असतात आणि जे इनएक्सपेन्सिव्ह फूड आहेत म्हणजे जे स्वस्त फूड आहेत ते पौष्टिक नसतात. तर हे चुकीचं आहे. आता समजा तुम्ही जर बदाम नाही खाऊ शकत, ओके, किंवा समजा एखाद्या व्यक्तीला बदाम घेणं परवडत नाही, तर त्यांनी शेंगदाणे खाल्ले तरी चालतात, त्यांनी चणे खाल्ले तरी चालतात. ओके. म्हणजे गरजेचं नाही की आपण बदामच खाल्ले पाहिजे की आपण काजूच खाल्ले पाहिजे. ओके. समजा ॲपल आणि बनाना आहे, तर ॲपल हे बनानापेक्षा कॉस्टली आहे, तर तुम्ही ॲपल न खाता बनाना जरी खाल्ले तरीसुद्धा ते तुमच्या शरीराला नरिशिंग आहे. ओके. बट दॅट इज नॉट ऑलवेज ट्रू. ऑल एक्सपेन्सिव्ह फूड्स आर नॉट मोर नरिशिंग. सिमिलरली ऑल चिपर फूड्स आर नॉट लेस नरिशिंग. बघा तेच दिलं आहे की हे चुकीचं आहे. जो गैरसमज लोकांनी धरला आहे तो चुकीचा आहे. ओके. सगळेच महागडे फूड प्रोडक्ट्स हे म्हणजे नरिशिंगच असतात असं नाही. आणि सगळेच जे चिपर आहेत म्हणजे जे सगळे स्वस्त आहेत ते सुद्धा काही कमी नरिशिंग नाही आहेत. ओके. ते सुद्धा तेवढेच नरिशिंग आहेत. आता आपण जे बोरं खातो, तुम्हाला माहिती आहे बोरं हे खूप स्वस्त असतात आणि आपल्याला ते खूप आवडतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप नरिशमेंट आहे आणि आपल्या हेल्थसाठी ते खूप चांगले आहेत. पेरू, ओके, खूप स्वस्त आहेत आणि आपल्या शरीरासाठी ते खूप पौष्टिक आहेत. ओके. म्हणजे आपण किमतीवरून जायचं नाही आहे, तर आपण फूड प्रोडक्ट बघायचे कोणते आपल्या शरीराला चांगले आहेत ते. ओके.